आजचं मतदान होत आहे आणि या चौथ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। तर दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 42.35% इतकं मतदान झालंय। सर्वात जास्त नंदुरबार मतदारसंघामध्ये 49.91% मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं आहे। तर सगळ्यात कमी खरं तर अनपेक्षित असं आहे, मात्र पुणे मतदारसंघामध्ये 35.61% इतकंच मतदान झालेलं दिसतंय। तर आज चौथा टप्पा आहे आणि देशभरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा मतदान होत आहे। त्यासोबतच महाराष्ट्रामधल्या 11 महत्त्वाच्या जागांसाठी हे मतदान होत आहे। त्यापैकी आता 3 वाजेपर्यंतची आकडेवारी जर आपण पाहिली तर नंदुरबार लोकसभेसाठी जे मतदान होतं आहे तिथे सर्वाधिक मतदान झाल्याची आकडेवारी सध्या तरी समोर येते आहे। साधारणतः 49% इतकी आकडेवारी आहे। तर एकूण महाराष्ट्रामधल्या 11 जागांचा विचार केला तर आतापर्यंत 42.35% इतकं मतदान झालेलं आहे। आणि सगळ्यात कमी मतदान जर कुठे झालं असेल तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये हे साधारणतः एकूणच पुण्यामध्ये हे मतदान कमी झालेलं आहे। 35.61%। 1 वाजण्याच्या सुमाराला हेच मतदान 26% इतकं होतं आणि काहीशी वाढ आपण बघतोय 10%ची साधारणतः। आणि 3 वाजेपर्यंत 35.61% इतकं मतदान पुण्यामध्ये झालेलं बघायला मिळत आहे। तर महाराष्ट्रामध्ये एकूण मतदान आपण बघतोय आतापर्यंत 42.35%। जळगाव, जालना या सगळ्या ठिकाणी सुद्धा आज मतदान पार पडतंय। त्यासोबतच महत्त्वाच्या ज्या लढती आहेत साधारणतः मराठवाड्यामधल्या या महत्त्वाच्या लढती आहेत आणि याविषयी अपडेट घेऊया। जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले। जितेंद्र, आता 3 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्या समोर आहे। एकूण 42.35% इतकं मतदान। नक्कीच यामिनी सुरुवातीची जी आकडेवारी आहे किंवा 3 वाजेपर्यंतची जी निवडणूक विभागाने आकडेवारी जारी केलेली आहे त्यानुसार ही आकडेवारी सध्याच्या परिस्थितीमध्ये समाधानकारक म्हणता येईल, कारण 42% सरासरी मतदान झालेलं आहे महाराष्ट्रातील 11ही लोकसभा मतदारसंघामध्ये। आणि यापूर्वी जे काही मतदान होतं किंवा जे लोकसभा मतदारसंघ आहे त्यात सर्वाधिक मतदार जे झालेलं आहे ते नंदुरबारमध्ये झालेलं जवळपास 50%वर झालेलं। त्या खालोखाल जालना आणि बीडचाही समावेश होतो। मात्र 2 मतदारसंघ जे असे आहेत की जिथे मतदानाची टक्केवारी जी आहे ते 3 वाजेपर्यंत ही कमीच आलेली आहे आणि ही सुरुवातीपासून कमीच आलेली, ते म्हणजे मावळ आणि पुणे। यामध्ये जवळपास 35 ते 36% मतदान झालेलं आहे। आता मतदानाची टक्केवारी वाढेल किंवा नाही हे सांगणं आता भलेही कठीण असलं तरी मतदान वाढेल अशी अपेक्षा नक्कीच करूया, कारण उन्हाचा तडाखा होता। अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन आलेलं आहे आणि दुपारच्या वेळी जे आहे ते मतदान कमी होतंय। मात्र आता 4 वाजून गेले आहेत, त्यामुळे 2 तास अवघे उरलेले आहेत। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान करता येणार आहे। त्यामुळे मतदानाची टक्केवारी नक्कीच 60%च्या वर अनेक ठिकाणी जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया। यामिनी, अगदी जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर कुठे कुठे किती मतदान झालं आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगर 43.76% इतकं मतदान 3 वाजेपर्यंतचं। बीडमध्ये 46.49%। मावळमध्ये 36.54%। पुण्यामध्ये 35.61% सगळ्यात कमी खरं तर मतदान आहे पुण्यामधलं। रावेर 45.26%। शिर्डी 44.87% इतकं मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण जर विचार केला तर 3 वाजेपर्यंत 42.35% इतकं मतदान झालंय। जळगावमध्ये 42.15%। जालन्यामध्ये 47.51%। आणि नंदुरबारमध्ये सर्वाधिक आतापर्यंत आपण बघतो 49.91%। त्यामुळे आणखी 2 तास शिल्लक आहेत। या मतदानाच्या आकडेवारीमध्ये काहीशी वाढ होऊ शकते।